तर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे। यावरून सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। तर याबाबतची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सीएम पदाबाबत निर्णय होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीच मुख्यमंत्री ठरवणार अशी माहिती सूत्रांनी दिली। सीएम पदाचा चेहरा लवकरच जाहीर देखील केला जाण्याचं कळतंय। तर पुढे सुद्धा ब्रेकिंग बातमी पाहतोय। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद द्यावं असा सल्ला जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने देण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची धुरा देण्यात यावी असा सल्ला संघाकडून भाजपला देण्यात आल्याची माहिती आहे। पुढच्या मोठ्या बातमीकडे आपण वळतोय। अमित शहांसोबत बैठक झाल्यानंतर शिवसेना खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली आहे। या बैठकीला श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, त्याचबरोबर संदीपान भुमरे, हेमंत पाटील हे खासदार उपस्थित होते। अमित शहांनी दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्याचबरोबर शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अतिरिक्त कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे। ही बैठक संपून एकनाथ शिंदे मुंबईला परतले आहेत। महायुतीची महाबैठक झाली, अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली। आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गटित होईल। सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे, अशी वेगळी काही चर्चा झाली नाही। आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे, सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू। मला मिळालेली मतं आणि माझ्याच नावानं ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या डमी उमेदवाराची मतं ही जर एकत्र केली तर ती विजयी उमेदवारापेक्षा जास्त होतात। त्यामुळे निवडणुकीत विजय हा आपलाच झालाय असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार देवदत्त निकम यांचं म्हणणं आहे। तर प्रत्यक्षामध्ये जरी आपला थोड्याच मतांनी पराभव झाला असला तरी जनतेच्या मनात ही निवडणूक आपणच जिंकली आहे। त्यामुळे पराभवानं खचून न जाता कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुकीच्या तयारीला लागावं असं आवाहन सुद्धा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार देवदत्त निकम यांनी केलंय। देवदत्त जयवंतराव निकम 1,05,365 आणि देवदत्त शिवाजीराव निकम डमी ट्रम्पेट, कारण जेवढे अपक्ष आहेत त्याच्या सगळ्यात जास्त याला मतं मिळालेली त्यांची 2,965 एकूण बेरीज होते 1,08,330। विजय हा आपलाच त्या ठिकाणी झालेला आहे। समोरच्यांनी मान्य केलंय आणि त्यांनी बाहेर दिली ही मनाने म्हणत नाही। बरोबर पत्रकार मंडळी, की जरी कागदावरती त्या ठिकाणी आपला जरी पराभव त्या ठिकाणी झालेला असेल तरी जनतेच्या मनामध्ये आपण ही निवडणूक जिंकलेली आहे।